ओके. सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल जाव सुमी. तर मित्रांनो, आपल्या सिरीजचा डे 8 आहे. ओके. सो डे 8मध्ये आपण बघणार आहे की कंडिशनल स्टेटमेंट. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे कंडिशनल स्टेटमेंट कुठल्या कुठल्या असतात जावामध्ये. ओके. सो कंडिशनल स्टेटमेंट जावामध्ये देर आर 4 टाईप्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. ओके. कुठले कुठले असतात? इफ असते, इफ एल्स असते, नेस्टेड इफ एल्स आणि एल्सिफ लॅडर. लई सोपे आहेत. ओके मित्रांनो, लगेच कव्हर करू आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इफ आणि इफ एल्स बघूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एल्सिफ लॅडर आणि नेस्टेड इफ एल्स बघू. ओके. सो व्हॉट इज इफ अँड इफ एल्स? ओके. सो इथं मी लिहितो, डार्क मोडमध्ये करतो मी. ओके. डार्क मोड. ओके. कलर्स. ओके, चला राहू दे मित्रांनो. आपण डायरेक्ट आता कंडिशनल स्टेटमेंट कुठले कुठले, देअर आर 4 टाईप्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. कुठले कुठले असतात? ओके. द फर्स्ट इज इफ, सेकंड इज इफ एल्स, थर्ड इज एल्सिफ लॅडर. ओके, एल्सिफ लॅडर. ओके. एल्स एल्स इफ एल्सिफ एल्सिफ लॅडर. ओके. एल्सिफ म्हणूया आपण. ओके. सो फोर्थ इज नेस्टेड इफ एल्स. ओके, नेस्टेड इफ एल्स. ओके. सो नेस्टेड इफ एल्स. ओके. सो मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण हे 2 टॉपिक कव्हर करणार आहे, ते म्हणजे इफ अँड इफ एल्स. ओके. इफ आणि इफ एल्स, आपण हे 2 टॉपिक आजच्या ह्या लेक्चरमध्ये कव्हर करून टाकू. ओके. सो व्हॉट इज इफ अँड इफ, व्हॉट इज कंडिशनल स्टेटमेंट? कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय? आता सपोज मी तुम्हाला डायग्रॅमॅटिकली दाखवलं तर बघा. सपोज ओके, एक कंडिशन आहे तुमची. ओके. फॉर एक्झाम्पल, जर एक वोटिंग कंडिशन असते की कुठलाही एक पर्सन असेल किंवा कुठलीही व्यक्ती असेल तर 18 वर्ष त्याला कंप्लीट असेल तरच तो वोट करू शकतो. ही एक कंडिशन झाली मित्रांनो. ही कंडिशन कशी इम्प्लिमेंट करायची इफमध्ये? आता इफचा सेंटॅक्स कसा असतो? ओके. आता बघा, ही कंडिशन मी कशी इम्प्लिमेंट करणार. ओके. सो इफ कंडिशन आपण इम्प्लिमेंट करायची, ह्याच्यामध्ये काय असतो? कंडिशन. ओके. सो ही सेंटॅक्स, दिस इज अ कंडिशन आणि हा सेंटॅक्स. ओके. कंडिशन. ओके. सो मित्रांनो, बघा, इफ इफ आता पर्टिक्युलर जर तुम्हाला एखादी कंडिशन लावायची आहे किंवा एखाद्या गोष्टीवर तुम्हाला एखादी अट लावायची आहे, तर तुम्हाला इफ आणि एल्स कंडिशन वापरायची असते. इफ कधी वापरायची? एखादी कंडिशन लावायची असेल तर इफ. एल्स कधी वापरणार? जेव्हा एखादी कंडिशन, ती जर कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल, तुम्हाला जर दुसरी कंडिशन त्याला एक उपलब्ध करून द्यायची असेल तर एल्स लावायचं. ओके. सो इफ आणि एल्स तुम्हाला समजलं. आपण डायरेक्ट प्रोग्रॅमॅटिकली बघूया आता. ओके. जास्त हे नको करू. ओके. सो डायरेक्ट प्रोग्रॅमॅटिकली तुम्हाला मी दाखवतोच. आय एम गो टू नोटपॅड अँड डे 7 नॉट डे 8. डे 8 आहे. ओके. आणि आजच्या डेटमध्ये आपण आज बघणार आहे इफ अँड इफ एल्स. सो मित्रांनो, ह्याच्यावरती आपण एक गेम पण घेऊ. ओके. हा इफ एल्स आणि नेस्टेड इफ एल्स झाला तर आपण एक याच्यावर गेम तयार करणार आहे. ओके. इफ एल्स. ओके. सो इम्पोर्ट करून घेऊ आपण पॅकेज. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट. ओके. त्याच्यानंतर क्लास आपण बनवूया. क्लास 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 डे 8. ओके. डे 8. ओके. सो मेन मेथड लिहू पटकन. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन and string args. ओके.
तुम्हाला मी कमांड लाईन आर्ग्युमेंट पण दाखवलेत, सो तुम्ही ते लेक्चर बघून घ्या. ओके, आपल्या सिरीजला फॉलो करत राहा, जेणेकरून मी रेग्युलर व्हिडिओ त्याच्यावर अपलोड करत राहीन. ओके, सो पब्लिक स्टॅटिक आपल्याला इफ कंडिशन लावायची आहे. सो आता एक तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. ओके, इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे ते आपण बघूया. ओके, सो इफ आता आपण युजरकडून इनपुट घेऊया. ओके, सो इंट स्कॅनर ओके, स्कॅनर SC इक्वल टू न्यू स्कॅनर. ओके, सिस्टीम डॉट इन. ओके, सो मित्रांनो, हे ह्याच्यावरती आपण नोटपॅडवरती करताय म्हणून आपल्याला जरा टाईप करावं लागतो, कारण की नोटपॅडवरती तुम्हाला लवकर समजेल म्हणून मी नोटपॅडवरती टाईप करतो. मॅन्युअली गोष्टी टाईप करून तुम्हाला दाखवतो. ओके, स्कॅनर SC न्यू स्कॅनर आपण स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट डिफाईन केला. ओके, त्यानंतर इंट ए नंबर 1 म्हणतो मी. ओके, नंबर 1 एक मॅसेज प्रिंट करूया आपण, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. ओके, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. ह्याच्यामध्ये आपण सांगू त्याला इंटर फर्स्ट नंबर, त्याच्यानंतर इंट नंबर वन SC डॉट नेक्स्ट इंट. ओके, आता मित्रांनो लई बेसिक आहे, तुम्ही सांगत असणार लई बेसिक सांगत आहे, कारण की सांगण्याचा उद्देश असा आहे की सगळ्यांना समजायला पाहिजे, की डायरेक्ट जे जावा फॉलो करतात त्यांना पण समजायला पाहिजे, ज्यांचं C++ झालं आहे त्यांना ऑलरेडी समजलं आहे, सो ते बघितलं लेक्चर तरी चालेल. ओके, SC डॉट नेक्स्ट इंट. ओके, त्याच्यानंतर ह्यालाच कॉपी करायचं इथून असं. ओके, असं उचलायचं इथून इथं असं पेस्ट करून टाकायचं. नंबर सॉरी, आपण इवन ऑडचं बघतोय आपण. ओके, इवन ऑडचं लॉजिक आपण लावतोय. ओके, आता इफ कंडिशन आली बघा. ओके, सो इवन ऑड आहे का ते आपण चेक करतोय. की इफ नंबर 1 इज रिमाइंडर बाय 2 इज इक्वल टू 0 आहे का. आता हा लॉजिक तुम्हाला मी सांगतो लगेच. ओके, आता आपण प्रोग्राममध्ये रन करूया. ओके, तर इफ इज रिमाइंडर बाय 2 इक्वल टू 0 असेल तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल नंबर इज इवन. ओके, जर आता बघा तुम्हाला मगाशी सांगितलेलं की वोट असेल, आता सपोज एखादी कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर त्याला दुसरी एक ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. मग ह्याला आपण दुसरी ऑपॉर्च्युनिटी एल्समध्ये. ओके, तर एक कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर दुसरी कंडिशन त्याला आपण प्रोव्हाइड करायची, ती म्हणजे एल्स. ओके, ही जर कंडिशन फॉल्स झाली, सपोज ही फॉल्स झाली तर कंडिशन कुठली ट्रू होणार, एल्स ट्रू होणार. ओके, सो आतमध्ये गेलो एल्समध्ये. ओके, आणि इथं आपण याला कॉपी करतो, नंबर इज ऑड. ओके, सो बघा मित्रांनो, पब्लिक स्टॅटिक वाईड मेसेजिंग ARG इथे काय आपला बेसिक रेग्युलरचा प्रोग्राम आहे. ओके, मेन मेथड डिफाईन केली, त्याच्यामध्ये स्कॅनर क्लासला आपण ऑब्जेक्ट तयार करून घेतला, त्यानंतर एक इनपुट घेतला, तो इवन ऑड आहे का ते चेक करण्यासाठी लॉजिक लावला. ओके, आता हे तर मी तुम्हाला सांगतो. आता सपोज नंबर आला, नंबर 1 इक्वल टू जर सपोज 12 असेल. ओके, सो 12 रिमाइंडर बाय 2. ओके, 12ला 2ने भाग जातो का, हो जातो 12ने 2ला भाग. ओके, आता डिवायडेड बाय नसतो. ओके, रिमाइंडर बाय म्हणजे डिवायडेड बाय, तुम्ही लक्षात ठेवा की रिमाइंडर बाय 2 म्हणजे इक्वल टू 0 आहे का, हो आहे, कंडिशन ट्रू. ओके, कंडिशन ट्रू आणि हा मेसेज आपला प्रिंट होणार. ओके, म्हणजे 2ने 12ला भाग जातो ना, जातो. ओके, 12 ओके, 2 संग 12. ओके, सो 2ने 12ला भाग जातो म्हणजे रिमाइंडर इफ कंडिशन ट्रू झाली. आता इफ कंडिशन जर ट्रू नाही झाली, आता सपोज मी 13 झालं, 13ने 2ला भाग जात नाही, एक उरतो म्हटल्यावर इथं इफ कंडिशन ट्रू होत नाही आणि एल्सला जातो, म्हणजे इफ कंडिशन फॉल्स होते आणि एल्सला जातो आणि एल्सला जाऊन हा ब्लॉक होतो, प्रिंट होतो. ओके, सो बघा आपण सिम्पली याला सेव्ह करतो मी, डे 8
कंट्रोल एस. ओके, फाईल सेव्ह ॲज. कुठे सेव्ह करू? डॉक्युमेंट्स, नो नो, डाउनलोड्समध्ये सेव्ह करून टाकतो. जावा सोर्स फाईल डे 8. ओके, सेव्ह केला. आता सिम्पली जाऊन आपण कंपाईल करून टाकू त्याला. डाउनलोड्समध्ये मी गेलो तर CMD म्हणतो मी, CMD. ओके, सो जावा सी डे काय होतं आपलं 8.java. ओके, तर सक्सेसफुली कंपायलेशन कंप्लीट झाले मित्रांनो. तुम्ही बघू शकता की जावाची हा कंपायलेशन असते. ओके, कंपायलेशनमध्ये आपली क्लास फाईल जनरेट होते. आता तुम्हाला क्लास फाईल जनरेट झालेली मी दाखवते. सक्सेसफुली क्लास फाईल जनरेट झालेली आहे 4:56 PM ला. ओके, तर 4:56 PM तुम्ही बघू शकता. सो कंपायलेशन कंप्लीट झालं आपलं, म्हणजे इथं ॲक्च्युअल प्रोग्राममध्ये एक पण एरर नाही. तर ह्याला आपण तुम्हाला मी आउटपुट दाखवतो आधी. सी इंटर फर्स्ट नंबर टाकलो 12, नंबर इज इवन. ओके, आता टाकतो मी परत त्याला रन करतो आणि मी इथं टाकतो 13, नंबर इज ऑड. समजलं का मित्रांनो? म्हणजे पहिली कंडिशन ट्रू झाली म्हणजे आतमध्ये ब्लॉकच्या आतमध्ये शिरला, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये शिरला आणि आतमध्ये गेला. त्याच्यानंतर त्याला त्या नंबर इज इवन काय गेला, प्रिंट गेला. त्याच्यानंतर तो पहिली कंडिशन जर कंडिशन फॉल्स झाली असती तर सिम्पली खाली आला असता, नंबर इज ऑड प्रिंट केला त्याने. ओके, आता सपोज तुम्हाला लेस दॅन ग्रेटर दॅन नंबरचं जर काढायचं असेल. ओके, सो लेस दॅन ग्रेटर दॅन नंबर आपण काढू. ओके, सो नंबर 1, आता 2 नंबर घ्यावा लागणार आपल्याला इथे. नंबर 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू नंबर 2. ओके, सो इथं नंबर 1 इज, इथं आपण मॅसेज टाकू, नंबर 1 is greater than number 2 is smaller. Okay. Number 1 is smaller. Okay. ओके, नंबर 1 इज स्मॉलर, नंबर 1 इज ग्रेटर. आता ग्रेटर दॅन नंबरचं आपल्याला बघायचं. ओके, सो मी इथं सिम्पली नंबर टाकतो 12 टाकतो. ओके, जर नंबर 1 मी नंबरवरती सपोज 12 टाकली तर 12 हा 12पेक्षा मोठा आहे का? हो, मोठा आहे. हे ऑपरेटर आपल्याला बघायचे आहे मित्रांनो. ओके, मी एका लेक्चरमध्ये हे सगळे ऑपरेटर आपले कवर करून गेलो. ओके, हा आपला ऑपरेशन म्हणजे रिलेशनल ऑपरेटर आहे. ओके, रिलेशनल ऑपरेटर आपल्याला सांगतो की ह्याच्यामध्ये बघा, इक्वल टू म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू आहे का चेक करतो आधी. तो ग्रेटर हा साईन ग्रेटर दॅनचा असतो, हा इक्वल टूचा असतो. की म्हणजे नंबर 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 12 असेल तर नंबर 1 इज ग्रेटर. ओके, म्हणजे नंबर 1 मी सपोज टाकला 12, तर सपोज टाकला 11, तर 11 हा ग्रेटर नाही, लहान आहे. लहान असल्यावर तो खाली येणार एल्समध्ये, आणि एल्समध्ये हा नंबर 1 इज स्मॉलर प्रिंट होणार. ओके, सो सेव्ह केलं मी त्याला आणि परत मी याला रन करतो. ओके, जो नंबर 1 मी टाकलं 12, सो नंबर 1 इज, मी सेव्ह केलं ना. ओके, कंट्रोल एस सेव्ह. ओके, सॉरी. ओके, नंबर 1 टाकलं मी 12, सो नंबर 1 इज ग्रेटर. नंबर ग्रेटर नाही, बट इट इज इक्वल. ओके, नंबर ग्रेटर नाही, नंबर हा इक्वल आहे म्हणून नंबर ग्रेटर आला. ओके, आता सपोज मी इथं टाकलं परत नंबर 11, नंबर इज स्मॉलर इज ऑड. ओके, इथं हा मॅसेज आपण काढून टाकू, ऑड आहे तो. ओके, नंबर काय झाला, स्मॉलर झाला.
11 टाकला आपण, 11 टाकला म्हणजे नंबर तो स्मॉल झाला आणि तो आपला मेसेज प्रॉपरली इथं प्रिंट झालेला आहे. ओके, सो असं होतं मित्रांनो इफ आणि इफ एल्सचं डिफरन्स. ओके, इफ म्हटल्यावर जर कंडिशन ट्रू झाली तर इफ ब्लॉकमध्ये शिरणार. ओके, जर इफ कंडिशन जर फॉल्स झाली तर प्रोग्राम कंट्रोलर डायरेक्ट एल्स ब्लॉकमध्ये येणार आणि इथं आपला जो काय असेल तो प्रोग्राम एक्झिक्यूट करणार. ओके, सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नेस्टेड इफ एल्स आणि एल्स इफ लॅडर बघू आणि त्याच्यावरती एक गेम तयार करू. सो नक्की ते लेक्चर बघा आणि आजचं पण लेक्चर हा बघा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ओके, जेणेकरून आपल्या चॅनलचा रीच वाढेल. एक लाईक देऊन टाका. ओके, आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा. ओके, जर नवीन असाल तर. थँक्यू.